हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. आज माझ्या मनातली एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, पण जरा काम आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल. मी इथे मस्त भाजी चपातीचं जेवण बनवण्याचं काम माझं चाललेलं आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही प्रोडक्ट्स पाहिलेच असतील. ॲक्च्युली तो प्रमोशनचा व्हिडिओ होता आणि बऱ्यापैकी आता लोकांना समजायला लागले की प्रमोशनचे व्हिडिओ कसे असतात. खूप जणींनी मला खूप छान छान त्यामध्ये कमेंट्स केल्या होत्या की किती छान तुला मस्त प्रोडक्ट्स वगैरे मिळालेले आहेत. आणि खरंच हे सगळे प्रोडक्ट्स ना स्वतःच्या घरामध्ये वापरायला खूप मजा येते. आय नो कॉस्टली आहेत, पण बघा मी पण असं ॲट अ टाईम एवढे सगळे प्रोडक्ट एकाच वेळी घेऊ शकत नाही. जरी मी कितीही पैसा कमवला, आपण एक एक करून आपल्या गरजेनुसार जे आहे ते घेत असतो. तो पाण्याचा जग पाहिला ना तुम्ही, ॲक्च्युली माझा पाण्याचा जग फुटला होता आणि मला दुसरा घ्यायचा होता, पण मी म्हटलं जरा दिवस जाऊ देऊया आणि मग घेऊयात आपण. सो मला लकीली जे आहे तो प्रमोशनमध्ये तो जग पण मिळाला आहे. 2 मस्त सिरॅमिकचे जार मिळालेले आहेत. त्यानंतर ते तुपाचं कंटेनर जे आहे ते मिळालेलं आहे. नाहीतर मी आधी ही जी होती ना काचेची बरणी यूज करायची, जिचं कवरला मी कलर वगैरे करून घेतलेला होता. सो अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या आता माझ्याकडे झालेल्या आहेत या प्रमोशनच्या निमित्ताने. आणि ही बॉटल पण मिळालेली आहे, तसं तुम्ही व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलं असेल. पण बघा सकाळपासून बॉटल भरली होती मी आणि आतापर्यंत एवढी संपवून काढलेली आहे. सो ते एक म्हणजे टार्गेट असतं आपल्यासमोर की चला आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे, तर अशी मोठी बॉटल असली पाहिजे. मी कालपासून यूज करते तिला. सो तुम्हाला पण जर असं एखादं टार्गेट ठेवायचं असेल ना पाण्याचं, तर एखादी 2-1 लिटरची बॉटल घ्या. म्हणजे काय होतं की आपलं भरपूर पाणी पिलं जातं. चला असं तुमच्या सगळ्या त्या कमेंट्स आल्या होत्या मला आणि छान वाटत होतं की सगळ्यांनी इतकं छान नोटीस केलं की चला माझं घर स्वस्त आहे, तुम्हीही ते पाहून आनंदी आहात. म्हटलं चला आज पण 1-2 वस्तू शेअर करूया. शेवटी घरातल्या वस्तू आल्यावर आपल्या बायकांना किती आनंद होत असतो. आणि आजच्या जेवणामध्ये काळी उडदाची डाळ बनवते. पियाच्या टिफिनसाठी सकाळी याची भाजी बनवली होती, शेव टमाटरची, ती थोडी उरली आणि आताचं असं भाजी चपातीचं जेवण. हाय, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवस झाले ना तुमच्यासोबत अशा गप्पाच मारल्या नाही छान बसून. आणि आज मला मनापासून वाटत होतं की जे काही माझ्यासोबत घडतंय ना ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून. मला माहीत नाही तुम्ही हे किती तुमचा म्हणजे तुम्ही रिलेट करणार किंवा मी का शेअर करते आय डोंट नो, पण मला करायचं आहे कारण हे माझ्या आयुष्यात घडतंय. मी डेली तुमच्यासोबत जेव्हा लॉंग व्हिडिओ शेअर करायची ना, जे काही माझ्या मनामध्ये चाललेलं असायचं, जे काही माझ्या पास्टच्या गोष्टी मला आठवल्या की मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करायची. पण आता असं होतंय की एका दिवसाआड व्हिडिओ येत आहेत ना, त्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्या मनातच राहून जातात आणि तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. सध्या मला असं वाटतंय की मी काइंड ऑफ डिप्रेशनमधून जाते असं मला वाटतंय आणि मी एका गोष्टीचा सतत खूप जास्त विचार करते. मला म्हणजे म्हणजे मला समजत नाही मी याच्यामधून बाहेर पडली आहे की अजून पडायची आहे. पण मी आता म्हणजे मला असं वाटतंय की जे मागचे 8-15 दिवस होते ना, त्यात तर मी खूप जास्त असं ना म्हणजे खूप विचार करत होती एका गोष्टीचा. आता मला बऱ्यापैकी म्हणजे मी लेट गो करून दिलंय आता. कारण काय होतं एकाच गोष्टीचा आपण विचार अगदी खूप दिवस नाही करू शकत. मी तरी त्यातली व्यक्ती नाहीये की एकच गोष्ट धरून बसायची. अगदी निगेटिव्ह असेल, आपल्या कामाची नसेल, आपल्या म्हणजे विरुद्ध घडत असेल, ती गोष्टीला धरून मी आतापर्यंत आता ह्या पिरियडमध्ये मी जेवढं जास्त धरून बसली ना, याच्या आधी मी एवढं धरले नाही. छोटी-मोठी घरामध्ये भांडण झाली किंवा आपलं कॉलेज लाईफ, स्कूल लाईफमध्ये असताना आपली एक्झाम वगैरेचं टेन्शन किंवा घरामध्ये जे काही छोटं-मोठं घडतंय, एखादी गोष्ट चुकीची झाली, ती पण झाल्यानंतर ना मी खूप लवकर सोडून म्हणजे 2-1 दिवसात तरी आपण त्या गोष्टीचा विचार करून करून दमतो आणि आपण सोडून देतो. पण ही अशी गोष्ट नाही की माझ्या डोक्यामधून जातच नाहीये. मला माहिती आहे दिवस पलटतील आणि आपला जो काही ग्रोथचा ग्राफ होता तो परत कंटिन्यू तसा होणार आहे. पण मला हे दिवस जे आहे झेलायला खूप जास्त जड जात आहे. माहीत नाही, मला कमेंटमधून नक्की सांगा तुम्ही की माझे व्हिडिओ तुम्हाला रिकमेंड होत नाही का? लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ छान चाललेत, जसं आहे तसं चाललंय. सबस्क्रायबर पण माझे हवे तसे जे आहेत, पहिले जसे वाढत होते तसे वाढत नाहीये आणि लाँग व्हिडिओला खूप कमी व्ह्यूज येतात. म्हणजे मी आधी जसं तुमच्यासोबत सगळं शेअर करत होती, मी आता पण तसंच शेअर करते. पण तरी पण मला असं वाटतंय की म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो ना, आपण सेम मेहनत घेतोय किंवा त्याच्यापेक्षा आपण जास्त मेहनत घ्यायचा प्रयत्न करतो. छान आपण थंबनेल बनवायचा प्रयत्न करतो. छान व्हिडिओ आपण एडिटिंग करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला त्याची मेहनतीचं फळ जेव्हा मिळत नाही ना, कारण की आपण पास्टमध्ये हे सगळं तेवढ्याच मेहनतीला आपण तेवढं फळ आपल्याला मिळत होतं. आपल्याला ती सवय झाली आहे आणि आता अचानक ते कमी झाल्यावर ना, ते मी कसं रिॲक्ट करू, मी त्याच्यावर विचार करू की नको करू, माझं असं झालेलं होतं आणि खूप दिवस मी अगदी खूप विचार केला याच्यावर. आता जरा कमी झालंय, पण म्हटलं तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते. सो मला सांगा तुम्ही कमेंटमधून की माझे व्हिडिओ तुम्हाला रिकमेंड होत नाही का? कारण बरेच असे लोक असतात, आपल्याला कमेंट्स त्यांच्या माहीत असतात की रेग्युलर ते कमेंट करतात. खूप लोक आहेत ज्यांच्या उशिरा कमेंट येतात किंवा काहींच्या कमेंट्सच मला आलेल्या नाहीये. म्हणजे काही पण असलं ॲटलिस्ट नाईस व्हिडिओ म्हणून तरी मला कमेंट येते आणि त्यांची मला कमेंट रिसीव्ह होत नाही ना. असं होतं की एकतर आपलं काहीतरी चुकत असेल का किंवा यूट्यूब आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का, असे सगळे जे आहे ते डोक्यात विचार चालतात. कारण मी ज्या यूट्यूबला सुरुवात केली, आपण शून्यापासून सुरुवात केलेली असते. आपण एखादा जो आहे तो पॉईंट निवडलेला असतो की इथपर्यंत
जिथपर्यंत मला जायचंय तिथे जाण्यासाठी आपण अगदी राबून मेहनत करतो. आपण त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काही नसतं, आपल्याला फक्त तिथपर्यंत जायचं असतं. आणि तो प्रवास मी खूप जास्त एन्जॉय केलाय. त्यानंतर मला बरेच लोक मिळत गेले आणि मी जसं माझं काम करत होते त्यामध्ये अजून थोडं ॲडिशन करून मेहनत करून छान जे आहे व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत होती. पण तरी पण आता ते सगळं करून पण असं कमी कमी जेव्हा होत जातं ना, म्हणजे हे मी आयुष्यात पहिले कधी अनुभवलं नाहीये असा डाऊनफॉल. त्यामुळे मला ते एक तर डायजेस्ट करायला जमत नाहीये किंवा हे माझ्यासाठी पहिला अनुभव आहे, त्यामुळे कदाचित मला थोडा वेळ लागतोय. पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की बिहाइंड द लाईफ माझ्यासोबत हे पण चाललेलं आहे. आपण एखादी गोष्टीची सुरुवात करावी आणि नेहमीच आपण त्याच्याकडून चांगलं व्हायच्या एक्सपेक्टेशन नाही करू शकत. कधी ना कधी लाईफमध्ये वर जाणारा ग्राफ खाली पण येतो आणि खाली जाणारा ऑफकोर्स मला माहिती होतं वर पण जाणार आहे. त्यासाठी मेहनत तर नक्की असणार आहे, पण तरीही मला वाटत होतं तुमच्यासोबत शेअर करावं. कारण मला असं वाटतं की मी बऱ्याच माझ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याच्यामधून कुठे ना कुठे 2-4 पॉईंट्स तुम्ही तुमच्या लाईफशी जे आहे ते जोडले जातात आणि तुम्हाला असं वाटतं की आपली लाईफ खूप सेम आहे. आणि मला असं वाटत होतं की फ्युचरमध्ये जर तुमच्यासोबत असं कधी झालं तर तुम्हाला नक्कीच असं वाटेल की पियाच्या मम्मीसोबत पण असं झालं होतं. बरेच दिवस तिने विचार केला आणि शेवटी जे व्हायचं ते तेच होतं. अप्स अँड डाऊन्स जे असतात ते नेहमी येत असतात. पण खरंच मी ह्यावेळेस खूप जास्त म्हणजे खूप माझ्या डोक्यात कंटिन्युअसली विचार चालू होते. मी मम्मीसोबत पण बोलायची, मम्मी पण मला सांगायची हो आजचं पण तसंच आहे का, तेवढंच आहेत का. आणि असं बोलल्यानंतर मी तिला अगदी कॅज्युअली सांगून द्यायची की जाऊ दे बाई, होईल नंतर बघूयात, असं चाललं असेल यूट्यूबचं. पण तो फोन ठेवल्यानंतर माझ्या डोक्यात जे कंटिन्युअस विचार होते ना ते मात्र काही जात नव्हते. आता आय डोंट नो हे यूट्यूबचा प्रॉब्लेम आहे की मग माझं मेहनत कमी पडते, आय डोंट नो. पण ठीक आहे, मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. जेवण वगैरे झालं होतं आणि एक व्हिडिओ मला बनवायचा होता, त्यासाठी इथे येऊन बसली होती. आणि आता म्हटलं तुमच्यासोबत काहीतरी घरातलं शेअर करण्यापेक्षा चला मला जे काही माझ्या मनात चाललेलं आहे ते बोलून मोकळं होऊन जाऊया. पिया येईलच आता आणि ॲक्च्युली कडीचा आवाज आलाय म्हणजे कदाचित पिया आलेली आहे. चला बघूया तिचा दिवस कसा गेला, किती तिला फ्रेश वाटतंय. तिचं चेहरा पाहूनच मलाही फ्रेश वाटतं आणि मला माहिती तुम्हालाही फ्रेश वाटतं. सो चला घेऊन सांग, तू काय सांगते ते सांग. आपण डॅडीला लाईव्ह, आपण डॅडीला झाडूयात. हा बोल. बस बस रडू नको, पहिले सांग. हा पहिले सांग व्यवस्थित काय झालं. सेम दुसरे स्केटिंग झालेलं त्यांनी स्केटिंग झाली ते मस्त करत होते. आता कोणाला समोर होतं ना की आपण पण कोणाचं घेऊन करावा स्केटिंग. तुला कोणी दिली नाही कशी. अरे पण द्यायची, कोणी द्यायचं म्हणजे ऐकायचं नाही, कोणाला द्यायचं आवडत नव्हतं. अरे मग तू आणि मी त्याला बोलते की आज घ्यायचं का, उद्या तरी मी करेल. मग डॅडा काय म्हणले. नाही म्हणताय बाय ग किती अश्रू येतात. अरे बेटा आपण घेऊया, एक दोन दिवस थांब. अरे मग ते म्हणत ना. थांबा. आमच्या व्ह्युअर्सला कन्फ्युजन होत आहे. ऍक्च्युली आम्ही आता स्केटिंग मध्ये भाग घेतलाय आणि आम्हाला पाहिजे स्केटिंगचे शूज आणि ते आम्ही सॅटर्डेला जाऊन डिकॅथलॉन म्हणून घेणार आहे. अश्रू दिसतंय का अश्रू, बापरे. ते आम्ही डिकॅथलॉन मधून घेणार आहे आणि पियाचं आजपासून तिची स्केटिंगची प्रॅक्टिस सुरू झाली आहे ना. फक्त वेनसडे आणि थर्सडेला राहतात ते, वीक मधून 2 द्या. आज वेनसडे ना आणि उद्या पण राहील का. मग आपण डॅडाचं आज ऑफिसचं काम सकाळपासून डॅडा बेडरूम मध्ये. थांबा मी सांग. कमेंट मध्ये येऊन नक्की सांगा पिया रडताना कशी दिसते. नाही ग नाही ऍक्च्युली जे आमचं रडण्याचं जे 3rd चॅलेंज होतं ना ते झालं. किती दिवस लागले असतील ते चॅलेंज कम्प्लीट करायला आम्हाला. 1 मंथ लागलाय. 3 दिवस न रडता काढायला 1 मंथ लागलाय. कधी तर त्या 3rd चॅलेंजमध्ये पिया रात्री, 3rd चॅलेंजचा लास्ट 3rd डे चालू आहे आणि तेव्हा रात्री पिया रडून द्यायची आणि पूर्ण कॅन्सल होऊन जायचं. आणि कालच तिने गिफ्ट आणलंय. 3rd चॅलेंज तिचं कसं बसं कम्प्लीट झालं होतं. तिला गिफ्ट आणलं नाही, काल नाही परवा आणलं ना आपण गिफ्ट. परवा आणलं. काल परवा पण नाही, आज 4 दिवसचा 3rd दिवस आहे. ए बाई 3rd. तर काल पियाचा 4th चॅलेंजचा 1st डे होता आणि आजचा 4th चॅलेंजचा 2nd डे. आणि आज पिया रडली, खूप रडली. त्यामुळे मी त्याला आता म्हणजे इग्नोर तर नाही करू शकत, काउंट करावं लागेल. उद्यापासून 4th चॅलेंजचा 1st डे पुन्हा स्टार्ट होईल. आता पियाने सोल्युशन काय काढलंय, आता डिकॅथलॉनला आता जाणं तर सॅटर्डे संडेला होणार आहे आमचं. पिया म्हणते की तिची एक मैत्रीण आहे जिने बिग बास्केटवरून स्केटिंगचे शूज मागवलेले. तिचं असं म्हणणं आहे की स्केटिंगचे शूज आपण बिग बास्केटवरून मागवू. हां, आणि हेच तिने तिच्या पप्पांना सांगितलं आणि तिचे पप्पा काय म्हणले, नाही डायरेक्ट तर नाही नसतील म्हणले पिया. नाही म्हणलं डायरेक्ट. म्हणून पिया रडली. तुला हे मी असं जास्त देणार आहे, चांगला फेस कर लवकर.
हॅपी फेस. आम्हाला खूप खूप तिला ऍक्च्युली तिच्या 8 बर्थडेला, आता तिला बर्थडेला मला तेच गिफ्ट द्यायचं होतं, स्केटिंगचे शूज हे ना. हा 8 चॅलेंज मध्ये बोलतो होते तू. हा म्हणजे ते तर ते आधी ते नंतर ठरलं ना आपलं. आणि तिला मी हे स्केटिंगचं तिच्या स्कूलमधून सांगायच्या आधीच मी तिला, जेव्हा 3rd चॅलेंज चालू होतं ना, तेव्हा तिला म्हणली होती की पिया तुला 8 चॅलेंज जेव्हा तुझं कम्प्लीट होईल ना, म्हणजे 8 दिवस न रडता तू जेव्हा काढशील ना, तेव्हा मी तुला एक स्केटिंगचं शूजचे आहे ना ते गिफ्ट देईल आणि त्याच्यासोबत तुला जे काही पाहिजे असेल मी ते तुला देईल असं. आणि तिला बरोबर स्कूलमधून जे आहे ते तसं आलं की स्केटिंगचं पण जे आहे ते सुरू केलंय शिकवणं. आणि ते तिला 8 चॅलेंज तर दूरच, आणि तिला ते आताच मिळत आहे. चला मग बिग बास्केटला चेक करू आपण मिळत आहे का. चल मिळालं आम्हाला. आणि ते बोलत होते तिचं साईज गलत मिळलं, व्यवस्थित नाही मिळलं, डॅमेज पीस मिळलं तर ते 10 मिनिटात येता घेऊन जाता आणि मग दुसरं रिप्लेस करून देता. असं असतं का. लेट्स सी. ते बोलत होते. हे बिग बास्केटमध्ये बघणं चालू आहे. तिकडून ते सांगताय की फ्लिपकार्टची जी मिनिट डिलिव्हरी ना त्याच्यामध्ये बघ 15 मिनिटमध्ये येऊन जाईल. तर हिने इन्स्टंट उत्तर दिलं की कशाला 15 मिनिट, 10 मिनिट लवकर असतात, 10 मिनिटवर लवकर येऊन जाईल. आणि आता इथे बिग बास्केटवर अवेलेबल नाहीये. आता ही कुठल्या तोंडाने जाणार आहे डॅडाला सांगायला. हे बघ, हे मागव. ते असं काय करशील, पूर्ण सेट मागवावं लागतं. दाखव 2 मिनिटं. आपण तूपूत आले. हे बघा याच्यावर तूपूत फक्त आहे, दिसणार नाही, ते. याच्यावर फक्त एकच स्केटिंगचं शूज आहे, ते पण ते 4 चाकांवालं असतं ना, ते नाही ते पाहिजे. वाला आहे. ते नाही पाहिजे ना, मग आता डॅडाचं ऐकावंच लागेल तुला. हा, उगाच ठीक एवढी आहे. रडली. आता कुठे ये, आहे? दाखव. आम्ही नॉर्मल झालोय आता. आम्ही स्केटिंगचे शूज ऑर्डर केले आणि जे कधी येणार आहे, परवा येणार आहेत. हा फ्रायडेला. हा फ्रायडेला येणार आहे. ठीक आहे दाखवा. हे 3rd चॅलेंजचं गिफ्ट आहे आमचं. एक pen. आणि एक कॅनव्हास होता त्याच्यावर मी ऍक्च्युली कलरिंग केली आहे, तर ते झालं. अशी काहीतरी आम्ही थोडीशी कलरिंग केली आहे, पण अजून त्याच्यावर प्रोसेस करायची बाकी आहे पुढची. असं काहीतरी आहे. डिटेलमध्ये बघा कशी बारीक बारीक शेड वगैरे वेगवेगळे चेंज केले आहेत आम्ही. अरे नाही, ते नाही, खूप सिम्पल आहे. तुम्हाला जर बनवायची आहे मी सांगू शकते. okay. बघा काय करा, असं थोडंसं आयलँडसाठी ना तुम्ही असं लाईन बनवा, त्याच्यामध्ये स्किन करा, मग थोडा स्किन आणि ब्राउनिश मध्ये जो मिक्स कलर राहतो ना, ऑइल पेस्टल यूज केली, तर त्याचं असं थोडं थोडं करायचं आणि मग त्याला टिश्यू पेपरने ब्लेंड करायचं. हाताने करू शकतो पण मग हात खूप दुखतो जर कॅनव्हासवर केलं तर. आणि मग काय करायचं, जो बाकीचा एरिया आहे त्याच्यावर डार्क ब्लू करायचा, लाईट ब्लू. नो नो ठीक आहे. तर डार्क ब्लू केलं की हे जी अशी लाईन असते ना, हिला असं 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 लाईट ब्लूने करायचं. वापसच डार्क ब्लूने नाही करायचं. आणि डार्क ब्लूचा अलग शेड नाही घ्यायचा, फक्त लाईट ब्लूचा घ्यायचा. आणि मग तो असा 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 करायचा. मग विथ द हेल्प ऑफ टिश्यू पेपर तुम्हाला ही जी अशी सायडिंग दिसते ना, ही सायडिंगला तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे. आणि मग तुमचं ओशन बनून जाईल. आणि मी पुढची प्रोसेस तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. ओ माय गॉड, मला काही सांगायची गरजच नाही पडली. मला आधी बोर होत होतं आणि मला हा राग येत होता की एवढं रडून तुला भेटलं काय, की आम्हीला स्केटिंग शूज. ते फ्रायडेला येणार आहे. आणि सर बोलले की जे काढ झाप काढ झाप काढ झाप काढ झाप. पिया स्कूलमधून आल्यानंतर बराच वेळ तर माझा तिच्यातच गेला होता. तिचे काय ते स्केटिंग शूज आणि सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलंच. त्यानंतर असं काही विशेष काही घडलं नाही आणि आता डायरेक्ट रात्री मी तुमच्यासोबत जी काही रुटीन आहे ती माझी शेअर करते. एक म्युझिक आहे, ॲक्च्युली मी स्टोरीला ठेवलं होतं आणि त्या स्टोरीला भरपूर व्ह्यूज आले होते. ती रेड कलरची साडी वगैरे वेअर करून, की कोणाला लिंक हवी असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल म्हणून. आणि त्या स्टोरीला ते जे म्युझिक होतं ना, मला माहीत नाही किती जणांनी किती वेळा पाहिलं आहे, पण ती स्टोरी त्या म्युझिकमुळे मी स्वतःने असं वाटतंय मला की 70 ते 80 वेळा तरी मी स्वतःने पाहिली असेल. आणि तेच म्युझिक सर्च करून जे होतं ना, मी आता लावलं होतं आणि मस्त स्वयंपाक करताना डान्स करता करता आमचा स्वयंपाक चालला आहे. आणि हे बघा, ही बॉटल मी पियाला खूप वेळा सांगितलं की अगं नको, मी माझं टार्गेट सेट केलं आहे, पण नाही, आम्हाला जे काही नवीन असतं ते सगळं पाहिजे असतं. आणि मम्माचं असलं की मग त्याला कितीही नाही म्हणा, ते अक्षरशः तिचंच असतं सगळं. आणि तिचं आता हे असं त्याच्यामधून पाणी पिणं चाललेलं होतं. आणि ह्या सगळ्या गडबडमध्ये थोडा डान्स वगैरे माझा चाललेला होता, म्हणून मी ना कुकरचं झाकण उघडायला विसरली. मला वाटलंच होतं की एक शिट्टी
क्वांटिटी जास्त झाली असं. ॲक्च्युली मी आता राजमा बनवत होती आणि तो राजमा जरा जास्त शिजलेला आहे. तर असं होतं, म्हणजे रेग्युलर जर आपण एखादं काम म्युझिक वगैरे लावून करत असलं ना तर काही वाटत नाही, पण मग असं कधीतरी लावलं ना की मग अशा गोष्टी घडत असतात. चला असो, आता जास्त कुक झालेला राजमा जो आहे त्याची आज भाजी बनणार आहे. नॉर्मल मी इथे कांदा टमॅटो भाजून घेतलेला होता, त्याची पेस्ट बनवून घेतली आणि हे असं त्याच्यामध्ये परतून घेते. मी नेहमी कांदा टमॅटोची पेस्ट जी आहे ना ती सेम बनवते, फक्त त्याच्यामध्ये जाणारे जे मसाले असतात ना ते डिपेंड करतात की आपण भाजी कसली बनवतोय. मी वेगवेगळे 2-3 प्रकारचे तरी माझ्याकडे कमीत कमी मसाले असतात आणि मग मी ते म्हणजे शफल करून यूज करते, जेणेकरून प्रत्येक भाजीमध्ये थोडी वेगळी टेस्ट येते अशा पद्धतीने. आणि सिम्पल रेसिपी आहे, जास्त काही एवढं विशेष नाही. सो तेच माझं चाललेलं होतं. आणि आज मला चपाती बनवायचं टेन्शन नाही आहे, राईस बनवायचा आहे. म्हणजे चपाती बनवायची नसली ना तर मला तरी वाटतं म्हणजे की आपल्या सगळ्याच बायकांना असं वाटतं की अरे खूप मोठं जे आहे ते आजचं आपलं काम कमी झालेलं आहे, की आपलं राईस लावला की काम संपलं. पण हे सगळं ना फक्त बोलण्यापुरतं असतं की चपाती नाही आणि आता रिलॅक्स आपण तेवढा वेळ राहू शकतो, असं होत नाही. मी तरी तेवढ्या वेळामध्ये ना, जसं तुम्ही बघितलं, मी म्हणजे काही बरण्या वगैरे वॉश करून घेतलेल्या होत्या, तर त्या मी व्यवस्थित सेट करून ठेवल्या. अजून थोडं किचन पटपट आवरून घेतलं. ते कपाटावरचं मला जे होतं ते थोडंसं त्याच्यावर सामान पसरवून ठेवलं, तर तो वरच्यावर आवरून घेतला. आणि आता मी म्हणजे माझा मसाला परतला जातो आहे तोवर म्हटलं चला मस्त कपड्यांच्या घड्या पण घालून घेऊया, कारण रात्री पण तर आपल्यालाच घालाव्या लागणार आहेत. सो आपण फक्त म्हणत असतो की आपलं काम कमी झालं आहे, पण त्या वेळेमध्ये आपण नेहमी दुसरे असे कामं करून घेतो की जेणेकरून आपले पुढच्या दिवसाचे कामं थोडे कमी होऊन जातील, किंवा जे पेंडिंग कामं कमी असतात ते आपण कंप्लीट करून घेतो. पण तरीही चपाती बनवायची नाही ना, ते एक काम कमी झालं आहे म्हणजे खूप मोठं काम असतं ते आपलं, आणि ते कमी झालेल्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. चला असो, मी आता हे उरलेले सगळे कामं करते. बाकी भाजी कशी झाली तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओच्या लास्टला. व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करू शकता, जेणेकरून सकाळी मी तुमच्यासोबत जे काही शेअर केलं मला त्याच्यावरचा एक छोटासा मार्ग मिळून जाईल आणि थोडी मनाला अजून शांतता लागेल. चला असो, व्हिडिओ संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.